2001च्या विनाशकारी भूकंपातही सोमनाथ मंदिर जसंच्या तसं उभं होतं. कारण शतकांपूर्वीही भारताकडे वैदिक विज्ञान आणि समुद्रशास्त्राचं अतुलनीय ज्ञान होतं. 2004 मध्ये जेव्हा ASI आणि IIT गांधीनगर यांनी या मंदिराजवळच्या जमिनीचं निरीक्षण केलं, तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक शोध लागला, ज्यामध्ये सोमनाथ मंदिराच्या 12 मीटर खाली एक भव्य एल आकाराची रचना आढळून आली. या रचनेमध्ये 2.5 मीटर, 5 मीटर आणि 7.3 मीटर असे खोल 3 थर होते. पण हे तळघर किंवा खोलीसारखे नव्हते, तर ते पूर्णपणे वेगळंच काहीतरी होतं. सर्वेक्षणातून असं दिसून आलं की या मंदिराचा संपूर्ण पाया समुद्राच्या लाटांना तोडण्यासाठी, त्यांची ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि मंदिर स्थिर करण्यासाठी बांधण्यात आला होता. तसंच असंही आढळून आलं की या मंदिराच्या पायथ्याशी एकमेकांना धरून ठेवणारे दगड आहेत. त्यामुळे जेव्हा लाटांचा दबाव त्यांच्यावर येतो तेव्हा ते तुटत नाहीत, उलट तो दबाव चारही दिशांना पसरवतात. आधुनिक कॉन्क्रीटच्या अगदी उलट असलेली चुना, शंख आणि गुळ मिसळण्याची ही प्राचीन भारतीय पद्धत खाऱ्या पाण्याने मंदिराला आणखीन मजबूती देते. त्यात असंही आढळून आलं की त्यामध्ये भूमिगत ड्रेनेज चॅनल बनवण्यात आले होते, ज्यामुळे लाटांचं पाणी अडकून न राहता हळूहळू खाली वाहून जातं. पाण्याखाली शॉक ॲब्झॉर्बर खांब देखील होते, जे सोमनाथ मंदिराला हादरण्यापासून रोखतात. म्हणूनच 26 जानेवारी 2001च्या विनाशकारी भूकंपामुळेही सोमनाथ मंदिराला हानी पोचू शकली नाही. कारण ते केवळ श्रद्धेपोटी नव्हे, तर वैदिक विज्ञान, वैदिक गणित, वैदिक अभियांत्रिकी आणि वैदिक समुद्रशास्त्राचा अभ्यास करून बांधण्यात आलंय. आज MIT, मॅसेच्युसेट्स, स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया इथले शास्त्रज्ञ सोमनाथ मंदिराच्या याच रचनेबाबत संशोधन करतात. शतकांपूर्वी भारताकडे इतकं कमालीचं सागरी ज्ञान कसं होतं हे त्यांना समजून घ्यायचंय. सोमनाथ हे केवळ एक मंदिर नाही, तर ते आपले पूर्वज किती बुद्धिमान, वैज्ञानिक आणि दूरदर्शी होते हे दाखवून देतं.